ची बातमी आहे ती जुन्नरमधनं पुण्यातनं येते। तुम्हाला नसरापूरचा तो नराधम आठवतो का? होतोच ज्याला फासावरती लटकवण्यात आलं। तसाच काहीसा प्रकार घडलाय तो जुन्नरमध्ये। काळजाला धक्का लावणारा। बरोबर, पिंपळवंडी इथे एक धक्कादायक घटना घडलेली आहे। एका लहान मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला कोर्टासमोर हजर देखील करण्यात आलेला आहे। नेमकं काय घडलं पाहूया। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। जुन्नरमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती। पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीचे तोडले लचके। अत्याचार करून शेतात नेऊन निर्घृण हत्या। शेजारचा तरुणच निघाला नराधम। पुण्यातल्या नसरापूर घटनेच्या धक्क्यातून सावरत नाही तोच पुण्यातल्याच जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात आणखी एक अल्पवयीन मुलगी एका नराधमाच्या वासनेचा बळी ठरली आहे। मंगळवारी दुपारच्या सुमारास पिंपळवंडी गावातल्या एका वस्तीत काही लहान मुलं खेळत होती। खेळता खेळता त्यातील काही मुलं जवळच्याच एका घरात टीव्ही पाहायला गेली। त्यातल्या अवघ्या 9.5 वर्षांच्या एका मुलीला तिच्या शेजारीच राहणाऱ्या एका 25 वर्षांच्या तरुणानं बाहेर बोलावलं। मुलगी बाहेर येताच तिला तो नराधम गावाबाहेरच्या शेतात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या केली। आता खरं तर हे शेतमजूर कुटुंब आणि त्यामध्ये असणारी चौथी इयत्तेत शिकणारी ही 9 ते 10 वर्षांची बालिका, तिचा निर्घृण खून झालाय, तिच्यावर अत्याचार करण्यात आले। जी घटना घडली ती आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे जर पाहिलं ही तागाची शेती आहे आणि त्याच्या बाजूने यायला एक छोटासा रस्ता आहे आणि हा रस्ता पुढे जर आपण पाहिलं तर इकडून हा जो रस्ता आहे तो असा कडेकडेने एक ओढा छोटासा आहे, ज्याला आपण झरा देखील म्हणू शकतो। त्या याच्यातून पुढे ह्या तागाच्या शेतीपासून पुढे जी ऊसाची शेती आहे या निर्जन स्थळी या जो साहिल खैरे आहे 25 वर्षांचा, त्याने त्या चौथीतल्या इयत्तेतल्या मुलीला घेऊन गेला। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवली। तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी गावकऱ्यांसह मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली। धक्कादायक बाब म्हणजे या शोधकार्यादरम्यान नराधम आरोपीही पोलिसांसोबत मुलीचा शोध घेण्याचं नाटक करत होता। हे निर्जन स्थळी साहेब ज्या वेळेला रात्री इथं आलं आणि त्यांनी ते दाखवलं तर माझ्या बरोबरच्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यात पाणी होतं। कारण तिकडं ह्याला ती घटना आता निकाल लागला नसरापूरला जी झाली, आम्ही ती लांबून पाहत होतो। आम्ही तुमच्या चॅनलवर युट्यूबवर सगळीकडे पाहत होतो। आम्ही याच्यावर पाहून सुद्धा आम्ही दुःख व्यक्त करत होतो। ही घटना डोळ्यात पाणी आणणारी आहे आणि आज आमच्या म्हणजे शेजारी ही घटना होते, माझ्या गावात होते। इकडं आलेला सीसीटीव्हीत नाही दिसला। त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्याला काही कोणाचा प्रेशर नाही कारण त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली केली। परंतु विषय असा आहे का आज बाहेरची घटना ऐकली तर आपल्याला थोडं वाईट वाटतं, पण आज ती मुलगी आमच्या घरातली मुलगी असं म्हटलं हरकत नाही। आमच्या घरी इथे काय जातपात काय हा विषय नाही, काही ही आमच्या घरातली मुलगी। आज लहान मुलगी म्हणजे मलाही मुलगी आहे, सगळ्यांना मुलगी। आज ती 10 वर्षाच्या मुलीची जर अशी अवस्था पाहिली तर कोणालाही म्हणजे अश्रू अनावर होण्यासारखी गोष्ट आहे। या विकृत कृत्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। हे तुझा प्रश्न असा काय आमदाराच्याच गावात असा काय तर कोणत्याही मुलीवर अत्याचार होतो हा फोकस विषय तो चुकीचा आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि तिचं मृत्यू झालेला आहे। या घटनाच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल आणि इतरांच्याकडून मी माहिती घेतली। त्यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे आणि हा परिचित होता आरोपी, परंतु दुर्दैवाने त्या मुलीला घेऊन तिची दिशाभूल करून त्यांनी नंतर तिला अत्याचाराचा बळी केलेला आहे। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडीमध्ये शेजारी राहणारा ओळखीचा घरात ज्याचा वावर आहे अशा एका विकृत नराधमाने अवघ्या 10 वर्षाच्या चिमुकलीला शेतात नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि तिची निर्घृण हत्या केली आहे। पुण्याचे SP संदीपजी गिल यांच्याशी फोनवरून मी या प्रकरणासंदर्भातली माहिती घेतली। एकीकडे त्या चिमुकलीचे आई वडील आपल्या मुलीला शोधण्यासाठी मिसिंगची तक्रार दाखल करत होते, तर दुसरीकडे पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुद्धा सुरू केली। अवघ्या 3 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या।
ही पोलिसांची तत्पर कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. या संदर्भात आता या प्रकरणाची फास्ट ट्रॅकवर सुनावणी होऊन आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा होईलच. प्रकरणाचं गांभीर्य पाहता खुद्द पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल घटनास्थळी पोहोचले, तर आंदोलनानंतर प्रांत अधिकारी सचिन मुंढेंना ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी निवेदन दिलं. या निवेदनातून आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली. लहान मुली जो छोटी बच्ची का अपहरण का BNS 137(2) कलम जो है उसके अंतर्गत हमने गुना भी दाखिल किया. तो फिर ये आजू बाजू के लोगों से जब हम इंफॉर्मेशन निकाल रहे थे तो हमें क्लू मिला कि उनके ही पड़ोस में रहने वाला एक लड़का है जिसके पास साथ उस लड़की को दोपहर में किसी ने देखा था. तो वहाँ से फिर उससे विचार पूछ की गई तो उसने कबूल किया कि उसने उसके साथ रेप करके मर्डर किया है. फिर वो घटनास्थल उसको लेके गए तो सारा वहाँ पे हमें शव मिला उस बच्ची का. पिंपळवंडीतील चिमुकलीच्या हत्येनं महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. या प्रकरणात न्याय मिळणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच भविष्यात असा एकही निष्पाप बळी जाऊ देणार नाही. यासाठी समाज, प्रशासन आणि व्यवस्थेचं सजग राहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर.